नमस्कार, मी श्रद्धा. आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज. नवरात्र विशेष भागामध्ये नवदुर्गा या कार्यक्रमात आज आपण भेटणार आहोत सुरेखा ढवळे यांना. त्या प्रहार संघटनेच्या राज्य महिला अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. आपण आज त्यांच्याशीच बातचीत करणार आहोत. नमस्कार मॅडम. नमस्कार मॅडम, अपंगत्व या संघर्षाची सुरुवात कशी झाली, काय सांगा? खरं पाहिलं तर माझा जन्म 5 मे 1981 ही माझी जन्मतारीख आहे. खरं पाहिलं तर मला मी अपंगत्व आहे. मला वयाच्या 6 वर्षापर्यंत सुद्धा समजलं नाही की मी अपंगत्व आहे. परंतु ज्यावेळेस मला समाज म्हणजे काय हे पाहत असताना मी समाजामध्ये मला जी माझ्या वयाची उणीव वाटू लागली, तेव्हा मी माझ्या आईला प्रश्न विचारला, मला अपंगत्व कशामुळे? तर माझ्या आईने सांगितलं की बाबा, जर कुटुंबामध्ये पहिले एकत्र फॅमिली असेल तर तिचं लहान बाळ तिने घरी थांबायचं, तिचं मोठं बाळ तिने शेताला जायचं. त्यावेळेस चुकून मला पाळण्यातून घेताना मी पडले गेलेले. त्याच वेळेस मला पायाचं खूप अनेसटलेले. मग त्यावेळेस पूर्वी हॉस्पिटल वगैरे नव्हते, त्यामुळे फक्त देवधर्म असल्या म्हणजे अंधश्रद्धेवर विश्वास ठेवून त्याच्याकडे गेले आणि माझ्या पायाकडे दुर्लक्ष झालं आणि त्याच्यामुळे माझा पाय खुपसून मला ते अपंगत्व शाळेच्या म्हणजे वयाच्या 10 वर्षापर्यंत मांडी घालायला येत होतं. त्याच्यानंतर मला आयुष्यभर आजपर्यंत कधीच मांडी घालता आली नाही, 2 पायाही बसता आलं नाही. हे अपंगत्व आजही मी माझ्या बरोबर घेऊन संघर्ष करत आहे. तुम्ही शाळेत असताना तुम्हाला कधी वाटलं असेल की नाही बाबा मला हे करायचं होतं? तुम्ही क्रीडा क्षेत्रातही तुम्हाला खूप मोठी आवड आहे आणि ते क्रीडा क्षेत्रात काम करत असताना किंवा क्रीडा क्षेत्रात तुम्हाला आवड असल्यामुळे तुम्हाला असं कधी वाटलं का की नाही बाबा, मी आज जर अपंग नसती तर मला खूप छान पद्धतीने याच्यात करिअर करता आलं असतं? खरं पाहिजे तर मला खेळाचा छंद पूर्वीपासूनच होता. की मला आठवतं की मी 9वी-10वी असताना थाळीफेक, गोळाफेक यासारख्या खेळामध्ये मी 2रा नंबर मिळवला होता. आणि त्यामुळं मला खूप खेळायची आवड आहे. पण अवयवामुळं ते खेळ मी अजिबात खेळू शकले नाही. आणि दरवर्षी 3 वर्ष झालं मी पुणे महानगरपालिकेतर्फे जे पॅराऑलिम्पिक स्पर्धा भरवतात त्याच्यात मी आजही भाग घेते. मी गड किल्ले सुद्धा चढते. मग आज मला वाटतं की जर राष्ट्रीय लेवलला लोक खेळू शकतात तर मग आज ती खंत मला माझे विचारते प्रश्न, मी चांगली असते तर नक्कीच मी कुठल्या तरी खेळात नाविन्यपूर्ण यश मिळवलं असतं. परंतु आज मला माहिती आहे की माझ्या वयामुळे मी ती खंत आणि ती पोकळी आयुष्यभर कधीच भरून काढू शकणार नाही. पण तुम्हीही तुमच्या याही क्षेत्रामध्ये ज्या क्षेत्रात तुम्ही काम करत आहात त्यातही तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने काम करताय. तुम्हाला राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळालेले आहेत, लोकांनी तुमचं कौतुकही केलेले आहे, त्याबद्दल काय सांगा? खरं पाहिलं तर प्रहार अपंग क्रांती आंदोलन संघटना 19 ऑगस्ट 2012 स्थापन झाली आणि ती माननीय आमदार बच्चू कडू यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे येथे झाली. मग तिथून ज्या दिवशी प्रहारचं एक रोपटं स्थापन झालं त्यावेळेस स्वतः मी त्याची स्थापनेमध्ये 4 जण जे होते स्थापनेला त्याच्यात मी सुद्धा होते. आणि या रोपटं लावताना आमचे मित्र धर्मेंद्र जात होते आणि आम्ही खूप म्हणजे संघर्ष केला की कोणीतरी एक आमदार किंवा कोण लोकप्रतिनिधी दिव्यांगासाठी लढतोय. दिव्यांगामध्ये पूर्वी 1995चा कायदा होता आणि त्याची अंमलबजावणी आज अखेर 20 वर्ष झाली नाही. मग त्याच्यासाठी आम्हाला वाटत होतं की आम्हाला म्हणजे ज्यावेळेस कुत्र्या मांजराची नोंद सुद्धा ग्रामपंचायतला होत होती पण दिव्यांगांची मात्र होत नाही. याच्यावर मी मग दिव्यांग असतील मग आम्हाला संपूर्ण महाराष्ट्रभर संपूर्ण जिल्ह्यामध्ये फिरलो. आमच्यावर डोक्यावर हात म्हणजे बच्चू भाऊ त्यावेळेस प्रथमतच आमदार होते. मग त्यांनी आंदोलनाने दिव्यांगांसाठी लढा उभा केला आणि जी आंदोलन सुरुवात झाली त्याच्यामध्ये मग जे नाविन्यपूर्ण मग बच्चू भाऊंनी कसं बोलायचं कसं मग शून्यातून मला शिकवलं गेलं आणि त्याच्यामुळे मग काम पाहून मग त्याच्यामध्ये विधवा महिला असतील, परित्यक्ता महिला असतील, दिव्यांग बांधव असतील, दिव्यांगांचे 21 प्रकारामधले दिव्यांग बांधव असतील. जर कुणाच्या अन्याय झाला किंवा जो शासनाचे शासन जे आहे जवळपास 75 शासन जे आहेत त्याची अंमलबजावणी होत नाही, ते कागदावरच म्हणजे चांगली कामं करताना त्याच्यात बरेच आंदोलन करावं लागले आम्हाला. आंदोलन मग कुणाच्या पुढे काही अधिकाऱ्यांच्या खुर्च्या फेकाव्या लागल्या, उलट्या कराव्या लागल्या. त्याच्यामध्ये काही विधवा असतील महिला त्यांच्यावर अन्याय अत्याचार झाले असतील, विधवा भगिनींच्यावर अत्याचार झाले, आम्हाला कलेक्टर कचेरीवर आंदोलन करावं लागले. या सगळ्या कामाची पावती म्हणून महाराष्ट्र राज्य शासनाने म्हणजे सुंदर म्हणजे छान व्यक्तिमत्व म्हणून म्हणजे दिव्यांगांसाठी कार्य करणारी व्यक्ती म्हणून राज्य शासनाने 2015 साली मला नाशिक येथे पुरस्काराने गौरव केलं. याचबरोबर मला शिक्षण क्षेत्रातले 26 पुरस्कारही इतर मिळालेले आहेत. म्हणजे शिक्षण क्षेत्रात विविध राज्यातले असतील. याच नव्हे मला प्रहार संघटनेने सुद्धा गेल्या 2 महिन्यापूर्वी सुद्धा उत्कृष्ट महिला म्हणजे पुरस्कार 1 नंबरचा पुरस्कार दिला. परंतु हे काम करत असताना हे सगळं सह्य बच्चू भाऊंना जातं ज्यांनी आम्हाला लढायला बोलायला चालायला शिकवलं, समाजामध्ये शिकवलं. पण आज एकच खंत वाटते की एक मी महिला आहे
म्हणून महिला असूनही मी जर पुरस्कारापर्यंत पोहोचत असेल तर मी म्हणते की एकटी सुरेखा ढवळे, एक सुरेखा ढवळे न बनता अनंत सुरेखा ढवळे बनल्या पाहिजे, ही माझी इच्छा आहे. मॅडम, तुम्ही राज्य महिला अध्यक्ष म्हणून काम करताय, हे करत असताना तुम्हाला अनेक अनुभव आले असतील, काय सांगाल त्याबद्दल? खरं पाहिलं तर दिव्यांगांना म्हणजे न्याय मिळण्याचं शासन दरबारी शासन निर्णय खूप झाले, त्याची अंमलबजावणी करताना मग त्याच्यामध्ये दिव्यांगांच्या पर्यंत पोहोचणं खूप कठीण होतं. मग तळागाळातल्या दिव्यांगापर्यंत पोहोचणं हे आमचं ध्येय होतं. मग त्याच्यामध्ये असे अनेक अनुभव आले. मी त्यातले मोजकेच अनुभव सांगते. निराळीतील एक महिला होती, त्या महिलेचं लग्न होतं, तिला दोन्ही मुलं ब्लाइंड होते आणि उषा कशी म्हणून ती ब्लाइंड होती. ते रात्री टॉयलेटला तर ते मुलगा स्वतःहून उठून जायला लागला. शरीरामध्ये कमजोर हिमोग्लोबिन कमी असल्यामुळे त्याचे हाडं डिस्टोर्ड आहेत. आजही ते मुलगा व्हीलचेअरवर आहे आणि त्याचा पाय मोडला गेला. आणि इतकं गरीब कुटुंब, एकाच कुटुंबामध्ये तिचा भाऊ सुद्धा अंध होता, एका कुटुंबात दिव्यांग म्हणजे, आणि आई तिची ग्रामपंचायतचं साफसफाईचं काम करायची. आणि या कुटुंबाला उदरनिर्वाहासाठी कुठली जमिनीमुळे काहीच नव्हतं. मोलमजुरी करून हे कुटुंब आपल्याला उदरनिर्वाह करत होतं. त्यामध्ये त्यांनी मग त्यामुळे मुलीने माझ्याकडे मदत मागितली, मॅडम मला काही पैसे द्या. पण त्यावेळेस माझी आर्थिक परिस्थिती इतकी खंबीर नसल्यामुळं मला माझ्या वयातले मणिमंगळसूत्र म्हणून आम्ही मग ससूनमध्येच त्याचं ऑपरेशन केलं. परंतु ससून जरी हॉस्पिटल आपण म्हणतो मोफत आहे, परंतु गोळ्या औषधं मोफत नसतं. त्यामुळे मला माझं मणिमंगळसूत्र घाण ठेवून तिला पैसे द्यावे लागले. परंतु ते नंतर मी सोडवलं. पण एक खंत वाटते की अशी अनेक कामं केली की त्याच्यामध्ये काही महिलांना मी व्हीलचेअर दिल्या, स्वतः पाठपुळी घेऊन मी महिलांना वस्तू देण्याचा प्रयत्न केला. एका दिव्यांग मुलीवर अत्याचार झाल्यावर मला पोलीस स्टेशनचे कसे वेळे भरावे लागले, पुढच्या आरोपीला कसं त्याच्यावर हे करत. परंतु समाज दिव्यांग बांधव महिला म्हणून त्याच्या असहाय्यतेचा फायदा उचलते, हे खूप दुर्दैवी. अनुभव भरपूर आले. त्याच्यामध्ये आज साधा 5% दिव्यांगाने दिले, तो देत नाही म्हणून अधिकाऱ्यांसाठी क्षुल्लक करण्यासाठी आम्हाला अधिकाऱ्यांची वाद घालावा लागतो, हेच आमचं दुर्दैव आहे. तर मला वाटतं की जरी इतर महिला, आणि मी इथून मागेही या महिलांना मदत केली असेल, मी मदत केली म्हणजे काही उपकाराची भाषा म्हणून केली. मी एक सामाजिक कार्य करते आणि मी मरेपर्यंत दिव्यांग बांधव, विधवा महिला, वृद्ध महिला यांच्याशी मदत करत राहणार आहे. जो माझ्यापर्यंत पोहोचल त्यांना मी कायमस्वरूपी मदत करत राहणार आहे. अरे वा, छान. की हे असताना देखील तुम्ही आज एकट्या आहात, एकट्या खंबीरपणे तुम्ही तुमच्या मुलीला आज बीकॉम करून तुमच्या मुलीला तुम्ही आज PhD पर्यंत शिकवता आहात. काय सांगा त्या प्रवासाबद्दल? कारण तुमचंही आईचं छत्र खूप लवकर हरपलं, तुमच्या मुलीचं वडिलांचं छत्र खूप लवकर हरपलं आहे. या म्हणजे हे अशी परिस्थिती असताना देखील तुम्ही आज तुमच्या मुलीला तिच्या पायावर उभं करताय खंबीरपणे, काय सांगा? खरं पाहिलं तर मॅडम माझं विवाह 98ला झाला, 4 जुलै 1998ला. त्याच्यानंतर आई वारल्याच्या नंतर 27 मेला माझी आई वारली, 27 मे 1998ला. आणि त्याच्यानंतर म्हणजे 15 दिवसानंतर माझा विवाह केला. त्यावेळेस पूर्वी आपण समाज पाहायचो की घरच्यांनी हो म्हटलं की मुलीने हो म्हणायचं. मग आई वारली होती, ते 15 दिवसात माझा अपंग पाय असताना मला दुसरं ठेवलं. म्हणजे ज्यांचं पूर्वी लग्न झालं होतं त्यांची बायको वारली होती, त्यांनाच मला देव केलं. का तर माझ्या फक्त पायाची कमजोरी. परंतु तिथे गेल्यावर संघर्ष 2000 साली मला मुलगी झाली. आणि त्याच्यानंतर माझे मिस्टर खूप ड्रिंक करायचे आणि ड्रिंक करायच्या नंतर त्यांची खूप मारहाणी करून मग मी त्यांच्याच गावामध्ये मुलीला घेऊन बाजूला राहिले आणि 2014 मध्ये ते एक्सपायर झाले. म्हणजे खऱ्या सांगायचे मग त्यावेळेस मला स्वतःचं घर नव्हतं, कुठलाही जमीन जमला नव्हता, कुणाचा आधारही नव्हता. म्हणून आणि पाठीमाग मला 6 जणी बहिणी, एक भाऊ माहेरी ते असल्यामुळे मी तिकडे वडिलांना नाही सांगू शकत नव्हते. वडिलांची परिस्थिती एवढी मजबूत नव्हती. परंतु त्याच गावात दिल्या घरीच, आपलं मराठी म्हणीप्रमाणे दिल्या घरीच सुखी राहा, त्या प्रमाणे मी तिथंच भाड्याच्या खोलीमध्ये 20 वर्ष भाड्याच्या खोलीत राहिले. आणि खरं पाहिलं तर मी मॅडम पूर्वी मी सिमेंटमध्ये जे सिमेंट कंस्ट्रक्शनची कामं असतात विटावाळू त्याच्यामध्ये मी 7 वर्ष काम केलं. आणि नंतर मी आज माझी मुलगी आहे, आज 25 वर्ष आहे. आणि मी तिला म्हणजे जे मला करता नाही आलं, माझ्या जी माझ्या इच्छा होत्या, उणिवा होत्या, मला त्या पूर्ण करता नाही. मग खेळ असो, कला असो, तर माझ्या मुलींना मी आता कृषी विभागाची परीक्षा द्यायला लावली. माझ्या मुलीला मी पहिले तिला म्हणजे बीकॉम पर्यंत खूप छान शिक्षण देऊ शकले. मी तिला इतरही कोर्स केले आणि आताच 5 महिन्यापूर्वी तिचा विवाह करून ती सासरी गेली. परंतु तिचे सासरचे सुद्धा म्हणजे जावई सुद्धा तिला पुढील शिक्षणासाठी मदत करतात. हेच माझ्यासाठी खूप आहे की मी एक मुलगी, एक अपंग महिला असून माझ्या मुलीला तिचे सर्व इच्छा पूर्ण करू शकले. तरी मला समाजातल्या महिलांना एकच विचारते,
मी अपंग असताना म्हणजे माझी कमजोरी न समजता किंवा माझं आर्थिक पाठबळ मला कोणाचं नसतानाही आपण 4 भिंतीतून बाहेर पडणं गरजेचं आहे. आपल्या मुलाबाळांना शिक्षण देणं गरजेचं आहे. आणि म्हणजे मी कसं करू कसं करणार ह्याच्यापेक्षा प्रत्येक गोष्टीवर मात केली तर सर्व काही मिळेल हेच मी समाजातील महिलांना सांगू शकते. मॅडम, नवरात्र विशेष भागामध्ये आज आपण बोलतोय, नवदुर्गा ही खरंच तुमच्यामध्ये मला दिसते की नाही बाबा मला एवढं अपंगत्व आहे तरी पण मला काहीतरी करण्याची जी जिद्द असली पाहिजे. काय सांगाल आमच्या महिला प्रेक्षकांना, काय संदेश द्याल? मी दिव्यांग महिला असून मी आता स्वतः 72% दिव्यांग आहे. तरी मॅडम मी महिला समाजातील तरुण पिढीला पण सांगू इच्छिते किंवा महिलांना सांगू इच्छिते, मी 45 गड किल्ले चढले. कळसुबाई म्हणजे महाराष्ट्रातलं सर्वात उंच शिखर कळसुबाई मी 3दा सर केलेले. तर मग तुम्ही म्हणतात मग अपंगत्व कुठं, तर नाही, ती मात करायची जिद्द मनामध्ये ठेवली पाहिजे. आणि तरुणांना सांगायचं की जे आता आपण पाहतोय की आपण आज समाजामध्ये अत्याचार खूप वाढले गेलेले आहेत. तरुणांनी एका म्हणजे जर आपली मैत्रीण असो, कोणाची मुलगी असो, आई असो, बहीण असो, तिच्यावर जर अत्याचार घडला तर तरुणांनी असो किंवा समाजाने ते आवाज उठवणं गरजेचं आहे. त्या कुटुंबाच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणं गरजेचं आहे. आणि मग आपण प्रत्येकाने आपल्या प्रत्येक समाजातल्या स्त्री किंवा मुलीकडे पाहण्याचा दृष्टिकोन महिला बदलला पाहिजे. मग ती आपली कुणी असो, त्याच्यामध्ये आज पाहतोय आपण की अत्याचार घडला असतात पण नको तो जात नाही तर मी करू का, मी मदत केली तर ते काय आपल्याला मदत करणार नाही. कुणी आपल्याला मदत करतो ह्या आशेने करण्यापेक्षा आपण एक समाजाचं कोणतरी देणं आहोत या दृष्टिकोनातून जर मदत केली तर समाज येईल. आणि खरं पाहिलं तर माझ्या दिव्यांग महिला म्हणून सांगते की आजपर्यंत आपण जुना शासन आपला जो दिव्यांग कायदा होता 1995चा आणि आता 2016चा कायदा आहे, त्या कायद्याने खूप काही आपल्याला दिलेले आहेत, कलम दिलेले आहेत. तर साधा आम्हाला कुणी मॅडम आमच्या व्यंगावरून हिणवलं तरी कायद्यामध्ये कलम 92 नुसार त्याच्यावर कारवाई केली जाते. मग माझं म्हणणं आहे की 4 भिंतीच्या अपंगावर मात करीत फक्त येणाऱ्या शासनाच्या पेन्शनवर अवलंबून राहता प्रत्येकाने आपल्या म्हणजे स्वबळावर सक्षम व्हावं. त्यासाठी मग वीजवाळ भांडवल योजना असतील किंवा समाजामध्ये कुणाला छोटे छोटे व्यवसाय करायचे असतील तर नक्कीच मी माझ्या माध्यमातून मदत करेल. परंतु प्रत्येक दिव्यांगाने 4 भिंतीत न राहता बाहेर पडून साधा चहा जरी विकला तरी तिथं दिव्यांग एक टेबल आणि एक खुर्चीने किटली मांडली तरी आपला व्यवसाय चालू होणार आहे. छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आपलं आनंद मानून समाजामध्ये आपल्या दिव्यांगावर मात करून दिव्यांगत्व न दाखवता समाजापुढे येणं खूप गरजेचं आहे. म्हणून मी माझ्या दिव्यांग सर्व बांधवांना म्हणजे सांगत आहे की तुम्ही समाजाने एकजूट राहणं गरजेचं आहे. योजनावर पुरे त्याची अंमलबजावणी करून आपण तर करू, परंतु ज्यांना म्हणजे कर्ज आहे, शासन कर्ज देते त्याला बी आपण मदत करू. इतर संस्था आहेत सामाजिक त्याही मदत करतात. आणि खरं पाहिलं तर मॅडम या दिव्यांगाचं काम करताना माझं ध्येय राहणार आहे की ज्या समाजामध्ये आज तुम्ही पाहिले की अनाथांचा आश्रम आहे, दिव्यांगांच्या शाळा आहेत, परंतु दिव्यांग बांधवांचं महाराष्ट्रामध्ये कुठेच अनाथ आश्रम नाही. ते अनाथ आश्रम व्हावं ही माझी इच्छा आहे. आणि त्याला म्हणजे माझं मी स्वप्नाची मी ते स्वप्नच पाहते आहे. आणि दुसरी गोष्ट मी पुरंदर दिव्यांगावधी सहकार संस्था स्थापन केलेली, एका कंपनीची मी केली. एक कंपनी करायची माझी त्याची फाईल टॅक्स कलेक्टर पर्यंत पोहोचवलेली आहे. तर त्याच्यावर की जर आपण आमचं म्हणणं आहे की शासनामध्ये जे लोक आहेत आपण म्हणतो शासनाने किंवा अधिकाऱ्यांनी अशा ज्या इच्छुक लोकांना मी स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी थोडं हात लावला तर ही लोक गुलाबाचं जसं फुलं उमलतं त्याप्रमाणे उमलतील. तर या समाज म्हणजे सरकारी व्यवस्थापन आहे ह्याच्याकडे दुर्लक्ष करून समाजाला म्हणजे तुम्ही आज म्हणताय की एकीकडे लाडकी बहीण आपण योजना पाहतो 1500 रुपये दिले जातात प्रत्येकाला, परंतु आमचं म्हणणं आहे की तुम्ही दरवर्षी 1500 रुपये न देता मला एक शिलाई मशीन दिली आणि मला एक ब्लाऊज शिकवलं तर माझं मी स्वच्छ राहील. तर 1500 ऐवजी मी 5000 कसे कमवेल. तर ही शासनाला माझी विनंती राहील की तुम्ही आमचे हात बळकट करा, आमचं म्हणजे आम्हाला पायावर उभे करा. तर खरा दिव्यांग महिला असतील समाजातल्या त्या स्वतःच्या पायावर. खरं पाहिलं तर विधवा महिला आहेत. तुम्ही या समाजामध्ये पाहता आपण पाहत आहोत की विधवा महिला ज्यावेळेस पती असतो तोपर्यंत ती कुठंच घराच्या बाहेर पडत असते. कुटुंबातील सगळेजण काही बंधनं असतात. पण आज तुम्ही पाहिलं होतो की समाजात कुठेतरी आता आपण पाहत चालले की मोडीत चाललेले की टिकली लावायची नाही, बांगड्या घालायच्या नाही, जोडी घालायची नाही. आता आपण ती परकडत चाललोय. किती म्हणजे पूर्ण शासनाने ते जे बंद केलाय तिला व्यक्ती स्वातंत्र्य दिले, परंतु जसं तिला आज व्यक्ती स्वातंत्र्य दिले पण ती नंतर ज्यावेळेस तिची जमीन प्रॉपर्टी तिला सरकारी कामात म्हणजे तिला बाहेरचं जग काय हेच तिला कळत त्यावेळेस तिला खूप अडथळ्यांची होती. आणि मग मात्र ती ज्यावेळेस बाहेर पडते तेव्हा राजकीय दलाल मात्र खूप वेळे घालून करतात. तर महिलांना माझी विनंती आहे की राजकीय दलालांच्या
कोणाच्या आमिषाला पळून आपले काही जमिनी काही असतील त्याला मात्र आपण खंबीरपणे साथ देऊन आपण अधिकाऱ्यांशी संवाद करून त्याचे मार्ग मोकळे करावेस. दलालांच्या पाठीशी न जाता स्वतः सक्षम होणं गरजेचं आहे. स्वतः ऑफिसात जाऊन मी जाग विसरायला शिकलं पाहिजे असं मी या सर्व महिलांना सांगू शकतो. खूप छान मॅडम तुम्ही सांगितलं. नक्कीच महाराष्ट्र न्यूजच्या नवदुर्गा या कार्यक्रमामध्ये आपण असंही यापुढे भेटत राहू. तोपर्यंत धन्यवाद.